Hello students, I am Professor Manisha Shetty. Today I am going to deliver a lecture on English. Okay. So today we have to see the overview of the course English. तर आपल्याला आपल्या इंग्लिशचा सिलेबस आणि स्ट्रक्चर हे काय आहे ते आपण आज बघणार आहोत. तर आपला सेमिस्टर कुठला आहे मुलांनो? फर्स्ट सेमिस्टर. दिस इज आवर फर्स्ट सेमिस्टर. आपल्या सब्जेक्टचं नाव म्हणजे आपल्या कोर्सचं टायटल काय आहे? इंग्लिश. काय टायटल आहे? इंग्लिश. ओके. आवर कोर्स abbreviation is ENG. Course code is 22101. Okay. Our scheme is I scheme. ठीक आहे. तर आपली ही फर्स्ट सेमिस्टरची स्कीम असणार आहे आय स्कीम. त्यानंतर आपले टोटल मार्क्स जे इंग्लिशचे आहेत ते आहेत 70 मार्क्स. इट इज फॉर थिअरी. आपला टोटल 70 मार्काचा जो पेपर असणार आहे तुमचा एमएसबीटीचा थिअरेटिकल तो आहे 70 मार्क्सला. आणि ह्या सेमिस्टर मध्ये अजून 2 युनिट टेस्ट असणार आहेत तुमच्या. त्यालाच आपण म्हणतो सेशनल युनिट टेस्ट 1 and 2. So these 2 unit tests are for 20 marks. Each unit test is for 20 marks. Okay. Then micro project is there also. It is for 10 marks. तर हे किती झाले? 70 plus 20 plus 10. This is 100 marks. So this is our theory marks. Now again we have practicals in our semester. So in English theory सोबतच आपल्याला प्रॅक्टिकल पण घ्यायचे आहेत मुलांनो. त्याच्यामध्ये 50 मार्क्स आहेत आपल्या प्रॅक्टिकलला आणि ते 50 मार्क्स कशा पद्धतीने डिवाइड केलेले आहेत? तर 35 मार्क्सचा हा आपला आहे जो पेपर आपल्याला द्यायचा आहे इंटरनल, ते आहे 35 मार्क्सचा. आणि दुसरे जे तुम्हाला त्याच्यावरती स्लाइड बनवायचे आहेत ते आहेत 15 मार्क्स. असे टोटल 50 मार्क्स आपले प्रॅक्टिकलचे आहेत. So 70 plus 20 plus 10 आणि हे 50 मार्क्स. इट इज टोटल 150 मार्क्स. तर आपला इंग्लिशचा हा टोटल सिलेबस हा 150 मार्क्सचा आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ओके. तर इंग्लिश सब्जेक्ट बद्दल आपण बघितलं स्टार्टिंग स्ट्रक्चर ऑफ आवर सिलेबस. आता आपल्याला बघायचं डिटेल. व्हॉट इज आता इंग्लिश शिकलो तर आपल्याला काय मिळणार आहे त्याच्यातून? कॉम्पिटन्सी, काय योग्यता आपल्यामध्ये निर्माण होणार आहे? तर बघा, the student should be able to communicate in English very effectively. इंग्लिश अभ्यासाबरोबर तुमचं कम्युनिकेशन याच्यामध्ये डेव्हलप होणार आहे. यू कॅन स्पीक व्हेरी इफेक्टिव्हली आणि त्याच्यामध्ये तुमचे 4 स्किल्स जे आहेत ते डेव्हलप होणार आहेत. तर ते कुठले आहेत 4 स्किल्स? फर्स्ट वन इज लिसनिंग स्किल, सेकंड वन इज रीडिंग स्किल, थर्ड वन इज स्पीकिंग स्किल अँड फोर्थ वन इज रायटिंग स्किल. यालाच आपण LSRW असं सुद्धा सिक्वेन्स दिलेला आहे जे की तुम्ही लक्षात ठेवायचे. L means listening, S means speaking, R means reading and W means writing. तर हे 4 स्किल्स तुमचे इंग्लिश मध्ये डेव्हलप होणार आहेत. ओके. तर आता इंग्लिश बद्दल जनरल आयडियाज तुम्हाला आलेली आहे. तर आता इंग्लिश आपले सीओज कुठले आहेत? तर सीओज कशा पद्धतीने असतात? आपला इंग्लिशचा जो टोटल सिलेबस आहे त्याच्यामध्ये 5 युनिट्स आहेत. युनिट वाइज depend on the unit we have the COs. So the following are the COs which we have to see now. तर पहिला CO असणार आहे आपला depend on first applied grammar, formulate grammatically correct sentences. ओके. तर पहिला युनिटचा पहिला CO असणार आहे formulate grammatically correct sentences. तर या युनिट वरून तुम्ही ग्रामॅटिकली सेंटेन्सेस छान पद्धतीने बनवू शकणार आहात. सेकंड सीओ आहे आपला समराइज कॉम्प्रिहेन्शन पॅसेजेस. जो युनिट 2 आहे त्याच्यामध्ये जे लेसन्स आहेत आपल्याला त्याच्यावरती हा सीओ डिपेंड आहे. समराइज कॉम्प्रिहेन्शन पॅसेजेस हे तुम्ही समराइज करू शकणार आहात. थर्ड आहे कंपोज डायलॉग्स अँड पॅराग्राफ्स फॉर डिफरंट सिच्युएशन्स. तिसरा युनिट पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग जो आहे त्याच्यावरती हा सीओ आहे. यू कॅन एबल टू कंपोज डायलॉग्स and paragraphs for different situations. Fourth आहे use relevant words as per context. जो युनिट 4 चा सीओ आहे जो आहे vocabulary building. त्याच्यामध्ये जे rules of spelling असतील, words of countries असतील, with the help of that you can able to use relevant words as per the context.
आणि लास्ट आपला CO असणार आहे डेलिव्हर स्पीचेस टू एक्सप्रेस युअर आयडियाज थॉट्स अँड इमोशन्स. जो 5वा युनिट आहे स्पीचेस, त्याच्यामध्ये मग वेलकम स्पीच असणार आहे, फेअरवेल स्पीच असणार आहे, इंट्रोड्युसिंग अ गेस्ट असणार आहे. तर याच्यावरती हा CO आपला आहे यू कॅन एबल टू डेलिव्हर डिफरंट स्पीचेस. नाउ वी विल सी द कंटेंट ऑफ आवर सिलेबस. तर आपल्या इंग्लिश मध्ये देयर आर टोटल 5 युनिट्स. आता CO चं डिस्कशन करत असताना आपण सायमल्टेनियसली 5 युनिटची नावे मी तुम्हाला सांगितलेली आहेत. So there are total 5 units in our syllabus. These are number 1 कुठला आहे applied grammar. 5 युनिट मधला पहिला आहे applied grammar. हा आहे 14 मार्क्सला. तर आता हे जे 5 युनिट आहेत ते टोटल 70 मार्कांमध्ये डिवाइड झालेले आहेत. तर त्याच्यापैकी पहिल्या युनिटला आहे 14 मार्क्स, 14 मार्क्स. त्यानंतर सेकंड युनिट आहे कॉम्प्रिहेन्शन. हा आहे 24 मार्क्सला. याचं डिटेल डिस्क्रिप्शन आपण पुढे 1 बाय 1 पाहणार आहोत. फक्त आता मी तुम्हाला इथे युनिटचे नाव आणि त्याचे मार्क्स किती आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे. तर टोटल सेकंड युनिट जो आहे कॉम्प्रिहेन्शन हा आहे 24 मार्क्सला. थर्ड आहे युनिट पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग. इट इज फॉर 12 मार्क्स. फोर्थ युनिट आहे vocabulary building. It is for 12 marks. Again it is for 12 marks. And last unit आहे speeches which is for 8 marks. तर काय टोटल 70 आपलं कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये होतं. तर पहिला युनिट बघूयात आपण. याच्यामध्ये अप्लाइड ग्रामर. आता याच्यामध्ये टोटल सब कंटेंट्स आहेत जे आपल्याला 1 बाय 1 पाहायचे आहेत सिलेबस मध्ये. सो अप्लाइड ग्रामर मध्ये नंबर 1 आहे आर्टिकल्स, जे आपण आता ओव्हरव्ह्यू झाल्यानंतर आपण घेणार आहोत. आर्टिकल्स जे तुम्ही स्कूल मध्ये शिकलेलेच आहात. आर्टिकल्स ए अँड द, त्याच्यावरती आपण डिटेल ॲज अ रिव्हिजन स्टडी करणार आहोत. दुसरा आहे प्रेपोजिशन्स, तिसरा आहे कंजंक्शन्स, चौथा आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, पाचवा आहे टेन्सेस, सहावा आहे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस आणि सातवा सब कंटेंट आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. तर हा झाला आपला युनिट 1. त्याच्यामध्ये आपल्याला एवढे सब कंटेंट शिकायचे आहेत. तर हे सगळे तुम्हाला 10वी पर्यंत झालेलेच आहेत. झालेले ना? ओके. युनिट 2. आता युनिट 2 काय आहे? कॉम्प्रिहेन्शन. याच्यामध्ये आपल्याला 3 पॅसेजेस असणार आहेत. MSBT ने आपल्याला एक वर्कबुक दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जसं पहा 10वीला तुम्ही लेसन शिकलेले आहात, तुम्हाला 2 टेक्स्ट बुक मिळाले असतील, एक रॅपिड रीडिंग आणि एक इंग्लिशचा टेक्स्ट बुक. त्याच पद्धतीने आपल्याला MSBT ने इथे वर्कबुक अलोकेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये टोटल 9 लेसन्स जे आहेत ते सीन पॅसेज म्हणून म्हटलं जातं. त्याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे पहा, सीन पॅसेजेस आणि अनसीन पॅसेज. अनसीन म्हणजे तुमच्या टेक्स्ट बुकच्या बाहेर जो क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहे, पॅराग्राफ, अनसीन पॅराग्राफ, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन दिले जाणार आहेत आणि ते तुम्ही सॉल्व्ह करायचे एक्झाम मध्ये. तो मला वाटतं 8 किंवा 12 मार्क्सचा असेल एक्झाम मध्ये. तर डिफरन्स फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला, सीन पॅसेजेस म्हणजे बोर्डाने अलोकेट केलेले लेसन्स आहेत, 9 लेसन्स, ते आपण स्टेप बाय स्टेप पुढे पाहणार आहोत. त्यानंतर 2.2 मध्ये आपल्याला पाहायचं इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्रिहेन्शन. हे जे कॉम्प्रिहेंड लेसन दिलेले आहे त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे, तर हे आपल्याला शॉर्ट मध्ये त्याच्यामध्ये पाहायचं आहे. 2.3 मध्ये आहे अनसीन पॅसेजेस, जे मी तुम्हाला आता सांगितलं. एक अनसीन पॅसेज तुम्हाला बोर्डच्या एक्झामला असेल, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स सॉल्व्ह करायचे आहेत. आणि लास्ट सब कंटेंट आहे इंटरप्रिटेशन ऑफ पॅसेजेस इन रिटन अँड स्पोकन फॉर्म. म्हणजे जे काही अनसीन पॅसेजेस असतील किंवा सीन पॅसेजेस असतील ते तुम्हाला व्यक्त करता आले पाहिजे. इंटरप्रिटेशन तुम्हाला समजले पाहिजे. त्याचा शॉर्ट मध्ये एखादा लेसन टीचरने शिकवला आणि त्याची समरी सांगा म्हटले तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सो दॅट इज इंटरप्रिटेशन ऑफ पॅसेजेस. त्यानंतर थर्ड युनिट आपला आहे पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग. आता याच्यामध्ये काय टाइप्स ऑफ पॅराग्राफ आहेत आपल्याला. सगळ्यात आधी पॅराग्राफ म्हणजे काय हे आपण शिकणारच आहोत जेव्हा युनिट वाईज आपण घेणार आहोत. तर टाइप्स ऑफ पॅराग्राफ आपण बघणार आहोत. तर जनरली मी सांगते तुम्हाला देयर आर 4 टाइप्स ऑफ पॅराग्राफ. फर्स्ट वन इज टेक्निकल पॅराग्राफ, सेकंड वन इज नॅरेटिव्ह पॅराग्राफ, थर्ड वन इज डिस्क्रिप्टिव्ह पॅराग्राफ अँड फोर्थ वन इज कंपेअर अँड कॉन्ट्रास्ट. तर टेक्निकल पॅराग्राफ म्हणजे काय? शॉर्ट, आपलं टेलिव्हिजन असेल त्याची माहिती तुम्हाला द्यायची, कॉम्प्युटर असेल, LCD असेल, LED असेल, त्याच्याबद्दलची माहिती आपण टेक्निकल पॅराग्राफ थ्रू देणार आहोत.
ठीक आहे. अशा पद्धतीने हे चारही पॅराग्राफचं डिटेल डिस्कशन आपण पुढे करणारच आहोत. त्यातलाच सब कंटेंट आहे डायलॉग रायटिंग. तर पॅराग्राफ आणि डायलॉग. डायलॉग हे सुद्धा काय आहे, एखादी सिच्युएशन तुम्हाला दिलेली असणार आहे एक्झाम मध्ये, त्याच्या पद्धतीने तुम्हाला डायलॉग्स डेव्हलप करायचे. ओके. त्यानंतरचं युनिट आहे आपलं युनिट 4. त्याचं नाव काय आहे, व्होकॅब्युलरी बिल्डिंग. त्याच्यामध्ये अगेन देयर आर 4 सब कंटेंट्स. नंबर 1 रूल्स ऑफ स्पेलिंग, नंबर 2 वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड, नंबर 3 कोलोकेशन्स आणि नंबर 4 इडियम्स. तर ह्या प्रत्येकाचं सेपरेट डिस्कशन आपण जेव्हा ऍक्च्युअल सिलेबस सुरू करणार आहोत तेव्हा आपण डिटेल मध्ये घेणार आहोत. तर जनरली टॉपिकचं नाव म्हणजे युनिटचं नाव आणि त्याचे सब कंटेंट हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर लास्ट युनिट ऑफ आवर इंग्लिश सिलेबस इज स्पीचेस. हे किती मार्क्सला सांगितलं मी तुम्हाला, 8 मार्क्सला. त्याच्यामध्ये काय शिकायचं आपल्याला, इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक स्पीकिंग. आता सपोज स्पीच द्यायचं आहे तुम्हाला मॉक समोर किंवा गॅदरिंग मध्ये तुम्ही अटेंड केलेला असेल, वेलकम स्पीच असेल, इंट्रोड्युसिंग अ गेस्ट असेल, तर अशा प्रकारची स्पीचेस या स्पीच रायटिंग मध्ये येतात. तर त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे पब्लिक स्पीक मध्ये, तर जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल स्टेज वरती येऊन स्पीच द्याल त्यावेळेला तुम्हाला त्याची इम्पॉर्टन्स कळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड कंटेंट आपल्याला बघायचं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड स्पीच. तर सगळ्यांनाच काही स्टेजवर गेलं की लगेच फ्लुएंटली बोलता येत नसतं, तर त्यासाठी आपल्याला काही वर्क हार्ड करायला लागतं. तर ते कुठले वैशिष्ट्य काय आहेत गुड स्पीच देण्यासाठी, आपल्याकडे कुठल्या क्वालिटीज डेव्हलप झाल्या पाहिजे ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. विच आर द गुड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड स्पीच. ओके. आणि मग त्याच्यानंतर टाइप्स आहेत स्पीचेसचे. वेलकम स्पीच आहे, फेअरवेल स्पीच आहे, इंट्रोड्युसिंग अ गेस्ट आहे आणि वोट ऑफ थँक्स आहे. हे सगळे नाव यू आर व्हेरी फॅमिलियर विथ दीज स्पीचेस. गॅदरिंगला तुम्ही अटेंड केलेलं असेल, वोट ऑफ थँक्स ऍट द एंड ऑफ द प्रोग्राम हे दिलं जातं. ठीक आहे. तर हा झाला आपला टोटल ओव्हरव्ह्यू ऑफ आवर युनिट आपला इंग्लिश सब्जेक्टचा. ओके. त्यानंतर आपण क्वेश्चन पेपर स्पेसिफिकेशन काय असणार आहे ते थोडक्यात बघूया. त्याच्यामध्ये युनिट 1 जो आहे तो आपल्या ग्रामर किती मार्क्स मध्ये तुम्हाला आता सांगितलं 14 मार्क्स ला आहे. तर त्याच्यामध्ये एमएसबीटीचा जो पेपर असतो तर तो काढताना क्वेश्चन्स कशा पद्धतीने डिवाइड केले जातात, जसं की रीडिंग लेवल, रिमेंबरिंग लेवल असेल किंवा अंडरस्टँडिंग लेवल असेल किंवा अप्लाय, जे काही तुम्ही रूल्स वगैरे शिकले ते तुम्हाला एक्झॅक्टली अप्लाय कसे करायचे ते तुम्हाला ह्याच्यातून आपल्या पेपर मध्ये दिलं जातं की रीडिंग रिमेंबरिंगचे क्वेश्चन किती, अंडरस्टँडिंगचे किती, त्या पद्धतीने डिवायडेशन आहे आपलं टोटल 14 मार्क्स. कॉम्प्रिहेन्शन सुद्धा 5 marks are for remembering, 6 marks are for understanding and 13 marks are for apply. म्हणजे जे काही क्वेश्चन्स तुम्ही कॉम्प्रिहेन्शन वर लेसन लर्न करून समरी तुम्हाला क्रॅक झाल्याच्या नंतर जे तुम्ही क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करणार आहात ते आहेत 30 मार्क्स. असे टोटल 24 मार्क्सचा हा आपला सेकंड कॉम्प्रिहेन्शन आहे. पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग सेम. 2 marks are for remembering, 4 marks are for understanding level, 6 marks are for apply and total marks असणार आहे त्याचे 12 marks. चौथा चॅप्टर आहे आपला व्होकॅब्युलरी बिल्डिंग. त्याच्यामध्ये सुद्धा रिमेंबरिंग लेवलला 2 मार्क्स आहेत, अंडरस्टँडिंगला 4 मार्क्स आहेत आणि 6 मार्क्स आहेत फॉर अप्लाय. जे काही तुम्ही नॉलेज गेन करून डायरेक्टली क्वेश्चन आन्सर ज्या प्रकारचा क्वेश्चन विचारला जाणार आहे तिथे ते नॉलेज तुम्ही यूज करणार, दॅट इज ऍप्लिकेशन ऑफ युअर नॉलेज. इट इज फॉर टोटल 12 मार्क्स. त्यानंतर लास्ट आपला टॉपिक आहे स्पीचेस. हा टोटल आपला 8 मार्क्स आहे. रिमेंबरिंग ला 2 मार्क्स आहेत, अंडरस्टँडिंग ला 2 मार्क्स आहेत आणि अप्लाय ला 4 मार्क्स, असे टोटल 8 मार्क्स. तर टोटल कॅल्क्युलेशन आपण बघूया. टोटल 70 मार्क्स. 14 plus 24 plus 12 plus 12 plus 8 is 70 मार्क्स. तर लक्षात आलं आपला थेअरी पेपर हा किती मार्क्स असणार आहे, 7070. ओके. आणि जे दुसरे 100 मार्क्स कसे होणार आहेत थेअरीचे, 20 मार्क्सचे तुमचे युनिट टेस्टचे मार्क्स असणार आहेत, जे की पहिली आणि दुसरी युनिट टेस्ट आहे 20 मार्क्सला. त्याचं ऍग्रीगेट काढून त्याचे टोटल 20 मार्क्स पैकी तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत ऍट द एंड ऑफ द सेमिस्टर. आणि 10 मार्क्सचा मायक्रो प्रोजेक्ट, असे टोटल 100 मार्क्स आहे तुमचे थेअरीचे.
थेअरीचा पेपर आपला बोर्डाचा कशा पद्धतीचा असणार आहे ते थोडक्यात आपण डिस्कस करूया. तर एमएसबीटीचा थेअरी पेपर लिहायला तुम्हाला 3 तासाचा वेळ लागणार आहे कारण हा थेओरेटिकल पेपर आहे 70 मार्क्सचा. तर त्याच्यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. तर वन बाय वन आपण बघूया पहिला क्वेश्चन कुठल्या टॉपिक वरती डिपेंड आहे. तर पहिला क्वेश्चन काय असणार एक्झाम मध्ये अटेम्प्ट एनी 5 ऑफ द फॉलोइंग. सगळ्यात क्वेश्चन नंबर 1 काय असणार आहे अटेम्प्ट एनी 5 ऑफ द फॉलोइंग. हा किती मार्क्सला असणार आहे टोटल 10 मार्क्स. त्याच्यामध्ये तुम्हाला एनी 5 म्हणजे 2 मार्कला एक क्वेश्चन असणार आहे. इट इज डिपेंड ऑन युनिट 2. आता युनिट 2 कोणता लक्षात ठेवायचं युनिट 2 आहे कॉम्प्रिहेन्शन. जे क्वेश्चन आन्सर्स एमएसबीटी ने लेसन दिलेले आहेत 9 लेसन्स त्याच्यावरती हे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला लिहायचे. अनसीन पॅसेज इथे नाहीये लेसनचे डायरेक्ट क्वेश्चन्स ते तुम्हाला लेसन समजून झाल्याच्या नंतर जे काही तुमच्या माइंड मध्ये असतील आन्सर्स ते तुम्हाला पर्टिक्युलर आन्सर्स तिथे लिहायचे. ओके पहिला क्वेश्चन आहे 10 मार्क्सचा. सेकंड क्वेश्चन काय असणार आहे अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग. याच्यामध्ये काय करायचं आहे you have to answer in 5 to 7 sentences. Again this question is depend on unit 2. तर किती झाले टोटल मार्क्स 10 plus 12 20 marks 22 marks. It is for unit 2 comprehension. Okay. Question number 3 काय असणार आहे attempt any 3 of the following. It is for 12 marks. तिसरा क्वेश्चन मध्ये काय करायचं तुम्हाला you have to develop paragraphs and you have to prepare dialogues. कुठल्या युनिट मध्ये आहे ते पॅराग्राफ अँड डायलॉगचा कुठला युनिट आहे थर्ड युनिट. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तिसरा क्वेश्चन हा तुमचा थर्ड युनिट वरती डिपेंड असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन 4 कडे आपण वळूया. क्वेश्चन 4 असणार आहे तुमचा अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग व्हिच इज फॉर 12 मार्क्स. हा कशावरती डिपेंड आहे व्होकॅब्युलरी बिल्डिंग आणि अप्लाइड ग्रामर. आता व्होकॅब्युलरी बिल्डिंगचा युनिट कुठला आहे युनिट नंबर 4 आणि अप्लाइड ग्रामरचा युनिट कुठला आहे युनिट नंबर 1. ओके त्याच्यामध्ये पहा मग एबीसी दिलेले मेक सेंटेन्सेस युजिंग कोलोकेशन्स मेक सेंटेन्सेस अंडरलाइन रिप्लेस द अंडरलाइन वर्ड्स विथ करेक्ट वर्ड अँड दिस वर्ड्स ऑफन कन्फ्यूज किंवा इडियोम्स किंवा कोलोकेशन्स अशा पद्धतीचे क्वेश्चन्स याच्यामध्ये असतील. डिपेंड्स ऑन व्होकॅब्युलरी बिल्डिंग अँड अप्लाइड ग्रामर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आपला असणार आहे अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग which is for 8 marks. हा आहे डिपेंड आता युनिट 5 वरती स्पीचेस स्पीच रायटिंग वेलकम स्पीच फेअरवेल स्पीच इंट्रोड्यूसिंग अ गेस्ट आणि वोट ऑफ थँक्स हे जे 4 स्पीचेस आहेत त्याच्यावरती तुम्हाला 2 क्वेश्चन इथे सॉल्व करायचे अटेम्प्ट एनी 2. ठीक आहे इट इज फॉर 4 मार्क्स आणि डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच हा युनिट 1 मधला पार्ट आहे ग्रामॅटिकल तो सुद्धा इथे विचारला जाणार. आता लास्ट क्वेश्चन ऑफ आवर एमएसबीटी थेअरी पेपर अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग व्हिच इज फॉर 12 मार्क्स. किती मार्क्सला आता लास्ट क्वेश्चन हा सुद्धा 12 मार्क्स. हा कशावरती डिपेंड आहे अप्लाइड ग्रामर आणि कॉम्प्रिहेन्शन. आता कॉम्प्रिहेन्शन मध्ये सी पॅसेजेस याच्यामध्ये नाही विचारले जाणार आहे. याच्यामध्ये अनसीन पॅसेज एक तुम्हाला विचारला जाईल तो पॅराग्राफ दिला जाईल त्याच्या खाली क्वेश्चन्स दिले जातील. क्वेश्चन्स फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू रीड द पॅराग्राफ व्हेरी केअरफुली अँड देन you have to attempt the answers of the questions. ठीक आहे त्यामध्ये टुवर्ड्स डायरेक्टेड म्हणजे ग्रामरचा पार्ट आला आणि अनसीन पॅसेज आला. तर असा हा टोटल 6 क्वेश्चन्स हे आपले एमएसबीटीच्या थेअरी पेपरला असणार आहे. तर थेअरीचा पार्ट समजला सगळा 70 मार्क्स. ओके नाउ वी सी व्हाट आर द असाइनमेंट्स. प्रॅक्टिकलचा पार्ट काय आहे आता आपला असाइनमेंट आपल्याला करायचे त्या वर्कबुक सोबतच तुम्हाला एक ग्रामरचं बुक दिलं जाणार आहे प्रॅक्टिकल बुक आपण म्हणू त्याला. त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे 18 असाइनमेंट तुम्हाला दिसतात स्लाइड मध्ये ते तुम्हाला त्याच्यामध्ये सॉल्व करायचे आहे. तर पहिला असेल फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते सेंटेन्सेस युजिंग करेक्ट आर्टिकल्स. आता जे आपण थोड्या वेळानंतर पाहणार आहोत आर्टिकल्स आणि जे तुम्ही 10वी पर्यंत शिकलेले आहात त्याच्यावरतीच डिपेंड ही असाइनमेंट आहे. सेंटेन्सेस युजिंग करेक्ट आर्टिकल्स ते तुम्हाला स्वतः सर्च करून शिक्षण शिकवल्यानंतर त्या नोट्स प्लस तुमच्या बाहेरच्या नोट्स तुमचे मनाचे ओन सेंटेन्सेस या असाइनमेंट मध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. इट इज 20 to 25 sentences you have to write in one assignment or one practical.
अशा पद्धतीने वन बाय वन आता सेंटेन्सेस युजिंग करेक्ट आर्टिकल्स, सेंटेन्सेस युजिंग करेक्ट प्रेपोजिशन, हे सगळे आपला डिपेंड ऑन आवर थेरी सिलेबस चे प्रॅक्टिकल असणार आहे. त्यानंतर प्रॅक्टिकलचा दुसरा भाग आहे मायक्रो प्रोजेक्ट. कुठला भाग आहे? मायक्रो प्रोजेक्ट. किती मार्क्सला आहे? 10 मार्क्सला. आता सांगितलं मी तुम्हाला 10 मार्क्सला फॉर मायक्रो प्रोजेक्ट. त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे मुलांनो? सपोज तुम्ही 60 स्टुडंट्स आहात क्लासमध्ये, तर अकॉर्डिंग टू रोल नंबर तिथे तुमचे ग्रुप्स तयार केले जाणार आहे. सपोज 1 to 6 एक ग्रुप, पुन्हा 7 to 11 सेकंड ग्रुप. तर अशा पद्धतीने जेवढे 7 8 10 ग्रुप तयार होतील, त्या 10 ग्रुप मध्ये हे जे 7 मायक्रो प्रोजेक्टचे टॉपिक दिसतात तुम्हाला, ते तुम्हाला डिवाइड करून दिले जातील. तर प्रत्येक ग्रुपने एक मायक्रो प्रोजेक्ट बनवायचा आहे. त्याचे तुम्हाला 10 मार्क्स मिळणार. ओके. So at the end of the overview of our syllabus, we have to see the pattern of our marks. Written exam किती मार्क्स ची आहे? 70 marks. Written exam किती मार्क्स ची आहे? 70 marks. Sessional unit test 1 आणि 2 किती मार्क्स आहेत? 2 युनिट टेस्ट आहेत. 20 plus 20 marks. किती झाले? 40. त्यानंतर मायक्रो प्रोजेक्ट किती मार्क्सला आहे? 10 मार्क्सला. आणि हे जे 20 plus 20 आहेत, त्याचे तुमचं ऍग्रीगेशन काढलं जाणार आहे at the end of the semester. मग त्याचे 20 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. 40 पैकी सपोज तुम्हाला 32 मार्क्स मिळाले, तर ते 20 पैकी त्याचं कन्वर्जन केलं जाऊन तुम्हाला त्याचे 20 पैकी मार्क्स मिळणार. ओके. The calculation बघूया. 70 plus 30 plus 20 plus 10 marks for micro project and plus 50 marks for practical. असा टोटल 150 मार्क्स आपला इंग्लिशचा सिलेबस असणार आहे. ओके. तर मुलांनो, आताच आपण जनरल स्ट्रक्चर ऑफ आवर इंग्लिश सिलेबस बघितलेला आहे. आता आपण युनिट 1 मधला सब कंटेंट युनिट 1 मधला कुठला बघणार आहोत? आर्टिकल्स. करायचं चालू मग? ओके. तर जनरली मुलांना लक्षात घ्या, तुम्हाला माहितीच आहे 10वी पर्यंत तुम्ही शिकलेले आहात. आर्टिकल्स ए एंड द. मी विचारलं which are the articles? How many articles are there in English? तर तुम्ही काय सांगाल? There are 3 articles in English. आणि ते कुठले हे सुद्धा माहिती आहे तुम्हाला. पण कुठला आर्टिकल कुठे वापरायचं हे तुम्हाला परफेक्टली माहिती नाहीये. तरीच आज आपण इथे शिकणार आहोत how the articles used in variety of sentences. ओके. तर सगळ्यात आधी आपण बघूया जनरल इन्फॉर्मेशन ऑफ आर्टिकल्स. तर काय बघायचं आता आपल्याला याच्यामध्ये? आर्टिकल्स कशा पद्धतीने तयार झाले? So there are total 26 alphabets. इंग्लिश मध्ये किती अल्फाबेट्स आहेत? A to Z. How many alphabets are there? Total 26 alphabets are there. So out of that, A, E, I, O आणि U. हे काय म्हटलं मी? लेटर्स कुठले घेतले? A, E, I, O, U. पाच लेटर्स मी घेतलेले. त्याला आपण काय म्हणायचं? व्हॉवेल्स. A, E, I, O, U. लक्षात ठेवायचे. आणि ते तुम्हाला माहिती पण आहे. कदाचित सुट्ट्यामध्ये तुम्ही विसरले असाल. 10वी पर्यंत परफेक्टली तुम्हाला येतच होते. So there are 5 vowels in alphabet. आणि उरलेले काय मग? Rest are the consonant. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L till Z. These are 26 alphabet. Out of that 26, 5 are the vowels and rest are the consonant. आता vowel आणि consonant म्हणजे काय हे लक्षात घ्यायचंय. vowel म्हणजे काय? जो आपल्या कंठातून आवाज निघतो. ए कसा आवाज निघतो? नाकातून आवाज, कंठातून आवाज. ई आय येतो ना कंठातून आवाज. ओ यू. ठीक आहे. म्हणून त्याला आपण वॉवेल्स म्हणतो. मराठीत काय? स्वर. आणि इकडे कॉन्सोनंटला काय म्हणतात मराठीमध्ये? व्यंजन. कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन आणि वॉवेल्स म्हणजे स्वर. ठीक आहे. सो इंग्लिश लँग्वेज कंटेन्स 3 आर्टिकल्स. हाऊ मेनी आर्टिकल्स? 3. ए, एन आणि द. पुढे जाऊया आपण. सो हे जे 3 आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत मुलांनो. There are 2 types of articles. 3 आर्टिकल्सचे प्रकार पडलेले आहेत. तर कुठला आर्टिकल कुठल्या प्रकारामध्ये ते आपण बघूया. सो फर्स्ट टाइप इज डेफिनेट आर्टिकल. फर्स्ट पण काय आहे?
फर्स्ट आर्टिकल काय आहे? डेफिनेट आर्टिकल. द. याच्यामध्ये काय असतं? स्पेसिफिक किंवा पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन दिली जाते, म्हणून त्या याच्यामध्ये आपण द हे आर्टिकल वापरतो. तर आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. एक जस्ट ट्राय साठी एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. द टायगर किल्ड द डॉग. आता मी बघितलंय द टायगर किल्ड द डॉग. तो कोणता टायगर आहे मी बघितलाय, कोणता डॉग आहे तो बघितलाय, म्हणून काय लावलं मी तिथे? द. द टायगर किल्ड द डॉग. ओके. सेकंड टाइप आहे इंडेफिनिट आर्टिकल. ए अँड ॲन. याच्यामध्ये ए आणि ॲन हे इंडेफिनिट आर्टिकलचे प्रकार आहेत. इट इज कॉल्ड ॲज नॉन स्पेसिफिक. द हे काय आहे? स्पेसिफिक आर्टिकल, आणि ए आणि ॲन हे काय? नॉन स्पेसिफिक आर्टिकल. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू बाय अ कार. मला कार घ्यायची आहे, मी विकत घेऊ इच्छिते. आय वॉन्ट एनी कार, मग ती एक्सयूव्ही असेल, वॅगनर असेल, कुठली असेल. आय वॉन्ट टू बाय अ न्यू कार. तर मुलांनो, आर्टिकल्स येण्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आर्टिकल योग्य पद्धतीने कुठं फिल करायचं ते येण्यासाठी काय माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला ग्रामर मध्ये. सो वन मस्ट नो व्हॉट इज काउंटेबल नाउन अँड व्हॉट इज अनकाउंटेबल नाउन. नाउन म्हणजे काय? पार्ट्स ऑफ स्पीच मधला पहिलाच पार्ट आहे नाउन. तर नाउन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये काउंटेबल नाउन म्हणजे काय, अनकाउंटेबल नाउन म्हणजे काय, मग त्याच्यावरून आपल्याला ठरवता येतं की कुठे आर्टिकल अ वापरायचं, कुठे ॲन वापरायचं किंवा द वापरायचं. सो काउंटेबल नाउन मीन्स द नाउन्स दॅट कॅन बी काउंटेड इन द फॉर्म ऑफ 1 2 3 4 5. त्या पद्धतीने आपण काउंट करू शकतो, त्याला आपण म्हणायचं काउंटेबल नाउन्स. ओके. आणि अनकाउंटेबल नाउन्स मीन्स the noun which we can't count in the form of 1 2 3 4 5. कुठले असणार आहेत मग एक्झाम्पल अनकाउंटेबल चे? फॉर एक्झाम्पल ब्युटी. इट इज अ अनकाउंटेबल नाउन. आपण काउंट करू शकतो का ब्युटी किती सुंदर आहे 1 2 3? नाही. हॅपीनेस वी कांट काउंट. तसंच मग काउंटेबल चे एक्झाम्पल पहा. बॉय, 1 बॉय, 2 बॉयज, 3 बॉयज, 4 बॉयज हे आपण काउंट करू शकतो. किंवा गर्ल किंवा फोन, माझ्याकडे 2 फोन आहेत, माझ्याकडे 3 फोन आहेत, अशा पद्धतीने आपण ते काउंट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर मग आता ह्या आर्टिकल्सचा युसेज कशा पद्धतीने करायचा ते आपण बघूया. सो इंडेफिनिट आर्टिकल्स कॅन बी यूज्ड बिफोर काउंटेबल नाउन्स ओनली. आता प्रकार लक्षात ठेवायचे तुम्हाला, डेफिनेट आर्टिकल अँड इंडेफिनिट आर्टिकल. तर इंडेफिनिट आर्टिकलचा युसेज काय आहे? इट इज यूज्ड बिफोर काउंटेबल नाउन्स. म्हणजे आता मी काउंट केलं 1 बॉय, 2 बॉयज, 3 बॉयज, 4 बॉयज, अशा पद्धतीचे गर्ल, फोन, टेबल, चेअर, दीज आर ऑल काउंटेबल नाउन्स. तर याच्यामध्ये आपण अ किंवा ॲन हे आर्टिकल वापरतो. डेफिनेट आर्टिकल्स कॅन बी यूज्ड बिफोर काउंटेबल्स as well as uncountable nouns. आता द हे आर्टिकल दोन्ही प्रकारांमध्ये आपण यूज करू शकतो. So the definite articles can be used before a noun in the following cases. कुठल्या कुठल्या केसेस मध्ये आहेत आपण आर्टिकल यूज करू शकतो? A and an are used in the numerical sense of one. That is, for example, she owns a dozen of the textile companies. She owns a dozen. Dozen म्हणजे किती? 12. म्हणून आपण काय वापरलं? A dozen of the textile companies. तिच्याकडे किती कंपनीज आहेत तिच्या नावावर? 12 companies. A dozen of the textile companies. Second example, an honest employee is an asset for an organization. Honest. बघा त्याच्यामध्ये H, मगाशी मी काय सांगितलं? A E I O U. These are the vowels. आणि त्याच्या आधी आपण an हे आर्टिकल जनरली वापरतो, पण इथे ऑनेस्ट आधी आपण an वापरले का? जरी हा कॉन्सोनंट ने सुरू झालेला आहे तरी त्याच्या मागे आपण an वापरलं, बिकॉज H is a silent. Honest. H is silent here आणि आपलं प्रोनाउन्सिएशन कसं आलं? Honest. Honest. कंठातून आवाज आलेला आहे म्हणून आपण an हे आर्टिकल वापरलं. ओके. नेक्स्ट. Again we will see the indefinite articles usages. They are used to point out an
maintenance engineer will have a visit to the station. Visit to the section. Will have a visit. Unfamiliar information आपल्याला इथे सांगायची. So we have second example बघूया. We have seen an eagle in the zoo. It is the name of the animal. Eagle is the name of the animal. And E-A-E-I-O-U it is the vowel sound. So we use an before eagle. Okay. After that, next usage is they are sometimes used to change a proper noun into a common noun. आता बघा proper noun to common noun आपल्याला चेंज करायचं असेल तर आपण a किंवा an हे आर्टिकल वापरतो. एक्झाम्पल बघूया. शेक्सपियर सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. The world needs a Shakespeare. Actually it is a proper noun. Actually it is काय? ते proper noun आहे. शेक्सपियरने ड्रामाज लिहिलेले आहेत. सॉनेट्स लिहिलेले आहेत. तो पर्टिक्युलर नेम आहे ते. तरी सुद्धा आपण काय करतो द वर्ड नीड्स अ शेक्सपियर अ आर्टिकल वापरले बिकॉज काय सांगितले इथे द वर्ड नीड्स अ शेक्सपियर त्या शेक्सपियर सारख्या शेक्सपियरची गरज जगामध्ये आहे टू क्रिएट इंटरेस्ट इन द रायटिंग क्वालिटी लिटरेचर. तर जे शेक्सपियरने ड्रामाज वगैरे लिहिले त्या पद्धतीचे नवीन ड्रामा लिहिण्यासाठी दुसरे शेक्सपियर तयार व्हावे म्हणून त्याला आपण काय उपमा दिलेली आहे शेक्सपियरची. सो द वर्ल्ड नीड्स अ शेक्सपियर. अ शेक्सपियर पर्टिक्युलर नाव आहे लक्षात ठेवायचं. देयर आर समटाइम्स कधी कधी आपल्याला असा उपयोग याचा आर्टिकल्सचा करायला लागतो टू चेंज अ प्रॉपर नाउन इनटू अ कॉमन नाउन. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल जर आपण बघितलं ही इज अ वाल्मिकी ऑफ द प्रेझेंट एरा. एरा मीन्स पिरियड. वाल्मिकी नाव ऐकलेले तुम्ही रामायणामध्ये. So he is the present Valmiki of the present era. तर इथे वाल्मिकीला हे सुद्धा पर्टिक्युलर नेम आहे. तरी देखील आपण इथे काय केलेलं आहे अ हे आर्टिकल वापरलेलं आहे. तर आताचा जो प्रेझेंट व्यक्ती आहे तो त्याला ही इज कॉल्ड ॲज अ वाल्मिकी ऑफ द प्रेझेंट एरा. देयर इज अ कंपॅरिझन ऑफ टुडेज पर्सन टू द वाल्मिकी ॲज अ हिस्टॉरिकल पर्सन. ओके. नेक्स्ट पुढचे युसेजेस आपण जर बघितले A and a चे पाहत आहोत आपण. A प्लस सिंग्युलर नाउन. आता याच्यामध्ये प्लुरल नाउन सिंग्युलर नाउन येणार आहे ते आपण वन बाय वन स्टेप बाय स्टेप बघूया. सो a प्लस सिंग्युलर नाउन बिगिनिंग विथ अ कॉन्सोनंट. फॉर एक्झाम्पल बॉय. बॉय ची सुरुवात कशाने झाली कॉन्सोनंटने बी आणि अ वापरला आपण. सो a प्लस सिंग्युलर नाउन. ठीक आहे. दूसरा जरी रूल बघितला आपण and plus singular noun beginning with a vowel sound or vowel letter and elephant. A E I O U लक्षात ठेवायचं. आता बॉय ला आपण काय घेतलं अ बॉय. कार ला काय घेतलं अ कार. बाईक ला काय घेतलं अ बाईक. झू ला काय घेतलं अ झू. डॉग अ डॉग. सो अ plus singular noun which begins with consonant we use a vowel and which begins with vowel which we can use it as an, like an elephant, an egg, an apple, an idiot, an apple, etc. Okay. तीसरा रूल बघूया. A plus singular noun beginning with a consonant sound. Consonant sound लक्षात ठेवायचं तुम्हाला. vowel सोडून B, C, D, H हे सगळे कॉन्सोनंट लेटर्स आहेत. रिमेनिंग रेस्ट आर द कॉन्सोनंट A, I, O, U सोडून. So a plus singular noun which beginning with a consonant sound or user sounds like हे एक्सेप्शनल केसेसचे काही एक्झाम्पल आहेत ते या रूल मध्ये आपण बघत आहोत. Like user that is begins with a consonant Y sound as a is used. आता पहा user का म्हटलं मी ते यूज स्प्लिट केलेले पहा. अ युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी. आता युनिव्हर्सिटीच्या आधी ऍक्च्युअली काय लागायला पाहिजे ऍज पर रूल अँड. का कारण यू इट इज द वॉवेल लेटर ए ई आय ओ यू त्यातला यू आहे. पण युनिव्हर्सिटीचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे यू वाय ओ यू बरोबर आहे. आणि वाय काय आहे कॉन्सोनंट लेटर आहे म्हणून आपण युनिव्हर्सिटीच्या आधी अ हे लेटर आर्टिकल वापरायचं आहे.
ओके, लक्षात ठेवायचं एक्सेप्शनल केसेसला. पुढचं आहे, पुढचा यूज आहे आपला इफ the noun is modified by an adjective. Noun जर कशाने मॉडिफाय झालेले adjective ने, the choice between a and an depends on the initial sound of the adjective that immediately follows the article. बघा परत एकदा सांगते, if the noun is modified by an adjective, for example clever girl, girl कशी आहे clever, the choice between a and an depends on the initial sound of the adjective clever, initial sound. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल आपण बघितलं तर a broken egg, a broken egg, an unusual problem, unusual, it is vowel sound, कंठातून आवाज आलेला आहे म्हणून आपण an वापरलं. आणि broken egg, b, it is a consonant letter, इथे आपण काय वापरलं हो. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा यूज आपण बघूया. So students remember that in English the indefinite articles are used to indicate membership in the group. मेंबरशिप ग्रुपची जर दाखवायची असेल तर तिथे ए किंवा एन हे आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल सी आय एम अ टीचर, आय एम अ टीचर, टीचरच्या आधी काय वापरलं अ टीचर. सो मी कोण आहे टीचर and I am the member of all teachers, a large group of teachers. Okay. Second example, Brian is an Irishman. It is a member of Irish people. So Brian is an Irishman. आता आपण डिफरन्स बघूया ए आणि एन चा डिफरन्स. अ कधी वापरायचा आणि एन कधी वापरायचा. तर आता जनरली आपण बघितलेले एक्झाम्पल्स. अ हे कधी वापरायचं बिगिनिंग ऑफ द कॉन्सोनंट लेटर आणि एन कधी वापरायचं when the word starts with vowel sound. तर आपण जो वर्ड कशा पद्धतीने प्रोनाउन्स करतो त्या पद्धतीने ए आणि एन हे आर्टिकल आपल्याला वापरायचे आहे. ती गोष्ट लक्षात ठेवायची. सो आर्टिकल्स ए and an are used on the basis of the sound of the words. जो मूळ शब्द आहे त्याचा साऊंड आपण कशा पद्धतीने प्रोनाउन्स करतो त्याच्यावरती ए कुठे वापरायचा आणि एन कुठे वापरायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. So usually a is used before a consonant. A कुठे वापरतो आपण consonant wordच्या अगोदर आणि an is used before a vowel. So it depends upon the pronunciation of the word. आपण वर्ड कशा पद्धतीने प्रोनाउन्स करणार आहोत त्याच्यावरती ए आणि एन चा यूज करणार आहे. एक्झाम्पल्स बघूया आपण. फॉर एक्झाम्पल अ बॉल, अ फ्लावर, अ कॅन्टीन, a pen, a laptop, a ring, a calendar, a book, etc. असे भरपूर वर्ड्स तुम्हाला सापडतील कॉन्सोनंटचे. ठीक आहे. So the following examples carry the article a though they start with vowel. आता जे काही मी एक्झाम्पल्स तुम्हाला सांगणार आहे जे वर्ड्स vowel ने सुरुवात झालेले पण त्याच्या आधी आपण a हे आर्टिकल वापरले. Just before 2 minutes we have seen the rules of that particular. ठीक आहे. तर युनिव्हर्सिटीच्या आधी आपण अ वापरणार आहे. अ युनिव्हर्सिटी, एन युनिव्हर्सिटी केला तर चुकीचं आहे. फिल इन द ब्लँक्स मध्ये जर तुम्ही लिहिलं एन युनिव्हर्सिटी तुम्हाला 0 मार्क्स मिळणार. इट इज कॉल्ड एज अ युनिव्हर्सिटी. का? कारण यू ने जरी स्टार्ट झाला असेल तरी त्याचं प्रोनाउन्सिएशन कडे आपल्याला लक्ष द्यायचंय. युनिव्हर्सिटीचं प्रोनाउन्सिएशन कसं होतं वाय ओ यू, यू युनिव्हर्सिटी आणि वाय हे काय आहे कॉन्सोनंट. म्हणून युनिव्हर्सिटीच्या आधी आपण अ हे आर्टिकल वापरलेलं आहे. तसंच काही एक्सेप्शनल आहेत. युनियन याचं सुद्धा सेम प्रोनाउन्सिएशन आहे. जर स्प्लिट जर केला तो वर्ड आपण युनियन, वाय ओ यू, यू एन आय ओ एन, युनियन. So according to the pronunciation you have to use articles a and an. पुढचं जर डिफरन्स आपण बघितला the indefinite articles and is used before a word which begins with vowel and a vowel sound. and चा वापर vowel ने सुरू होणारा आणि vowel सारखा साऊंड असणारा. आता पहा एक्झाम्पल मी घेते umbrella, इथे लिप्स माझे स्टिक झाले
इट इज अ वॉवेल साउंड म्हणून आपण an umbrella वापरायचं. त्यानंतर opportunity and opportunity, elephant and elephant. ऑपॉर्च्युनिटी मध्ये काय झालं, चमू आपल्या तोंडाचा बोल तयार झाला, ते कंठातून आला ऑपॉर्च्युनिटी म्हणून आपण an आर्टिकल वापरलं. and elephant elephant and animal animal पहा प्रोनाउन्सिएशन मध्ये फरक आपल्याला दिसतो. पुढचे एक्झाम्पल जर घेतले an honest man, honest आता पहा h काय कॉन्सोनंट आहे लेटर, पण आपण an वापरलं का, तर प्रोनाउन्सिएशन ऑनेस्ट ओ ओ ओ म्हणून इथे काय वापरलं an. आवर आता HOUR आवर इज द स्पेलिंग, h ने स्टार्ट झालेलं आहे and आवर एक तास किंवा तास म्हणू आपण आवर, पण प्रोनाउन्सिएशन कसं आहे आवर, h इज सायलेंट, सो वी यूज and हे आर्टिकल आपण इथे वापरलेले आहे. and honorable priest, honorable अगेन h इज सायलेंट. तर हे लक्षात ठेवायचे, काही लेटर्स एक्सेप्शनल केसेस मध्ये h असेल f असेल त्याच्यामध्ये तुम्हाला सायलेंट लेटर असेल, पण प्रोनाउन्सिएशन करून तुम्हाला ठरवायचं तिथे a येणार का n येणार, मग तुमचे मार्क्स करेक्ट तुम्हाला मिळणार. ओके, तर a आणि n चा आपण इथे बघितला डिफरन्स. आता आपण बघूया सेकंड टाइप ऑफ आवर आर्टिकल, इट इज डेफिनेट आर्टिकल द. तर याचा युसेज कसं करायचं आणि कुठे करायचा, तर डेफिनेट आर्टिकल कधी आणि कसं वापरायचं पहा. टू स्पीक ऑफ समथिंग ऑफ समवन ऑलरेडी रेफर्ड टू, एखाद्या गोष्टीबद्दल माहिती द्यायची आपल्याला किंवा ऑलरेडी दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल, द गर्ल हू केम टू सी मी वॉज माय सिस्टर. मी माझ्या फ्रेंडला सांगते की माझी सिस्टर येऊन गेलेली आहे, मी माझ्या फ्रेंडला सांगते द गर्ल who came to see me was my sister. तिला माहिती नव्हतं म्हणून मी सांगते पर्टिक्युलर ती मुलगी ती माझी बहीण होती. ओके, ही सेकंड एक्झाम्पल बघूया. ही delivered the speech on socialism. ही delivered the speech, द वापरलं, द स्पीच कशावरती दिलं स्पीच, सोशलिझम, म्हणून आपण इथे पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन सोशलिझम वरती मिळणार आहे म्हणून आपण द हे आर्टिकल वापरलं. तिसरं तसंच जर एक्झाम्पल घेतलं अजून एक, तर माय ग्रँडफादर टोल्ड अस द इंटरेस्टिंग स्टोरी. स्टोरी तर सांगितली पण कशी सांगितली, इंटरेस्टिंग, सो दॅट वी यूज द आर्टिकल. अनइंटरेस्टिंग म्हणजे कुठली स्टोरी, पण द काय इंटरेस्टिंग, ती पर्टिक्युलर स्टोरी माझ्या आजीने मला सांगितली. दुसरा जर एक्झाम्पल आणि रूल आपण बघितला, टू टॉक अबाउट अ स्पेसिफिक ऑर पर्टिक्युलर पर्सन ऑर थिंग, त्याच्या आधी आपल्याला द हे आर्टिकल वापरायचं. आता बुक काय कॉमन नाउन आहे, पण त्याच वस्तूबद्दल आपल्याला पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन द्यायची, तर त्याआधी आपण द वापरू शकतो. तर जर एक्झाम्पल बघितलं, डिड दे लाईक द बुक, काय एक्झाम्पल, डिड दे लाईक द बुक म्हणजे मी थर्ड पर्सनला एखादी बुक दिली होती रीड करायला, ती त्यांना आवडली का, ती पर्टिक्युलर बुक आहे म्हणून आपण द हे आर्टिकल वापरलं. ठीक आहे, त्यानंतर we have to move towards the forest. We have to move towards the forest. कुठे जायचं आपल्याला, आता कुठे वळायचं, फॉरेस्ट कडे, towards the forest, पर्टिक्युलर फॉरेस्ट. पार्क असतं तर द पार्क, इथे मेन्शन केलेली आहे जागा, प्लेस, म्हणून आपण द हे आर्टिकल वापरतो. ओके, त्या पद्धतीने तिसरा रूल बघूया, द कुठे वापरायचं, बिफोर कंपॅरेटिव्ह ॲज अन ॲडवर्ब. कंपॅरिझन जिथे केलं जातं दोन गोष्टींचं, त्या वर्षा आधी सुद्धा आपल्याला द हे आर्टिकल वापरायचं. द मोर वी गेट, द मोर वी वॉट. कंपॅरिझन, द मोर वी गेट, द मोर वी वॉट. ओके, सेकंड एक्झाम्पल जर बघितलं आपण, द हायर वी गो द कूलर इट बिकम्स. ठीक आहे, द हायर वी गो द कूलर इट बिकम्स, द. त्यानंतर टू एम्फसाइज अ नाउन व्हेन इट इज रिक्वायर्ड. आता नाउनला स्ट्रेस करायचे, फोकस करायचे, तर त्याआधी आपण द हे आर्टिकल वापरायचं. फॉर एक्झाम्पल, शी इज द वुमन who can solve it properly. ती पर्टिक्युलर वुमन जिने तो प्रॉब्लेम प्रॉपरली सॉल्व केलेला आहे. He is the hero of the present era.
ठीक है. He is the hero of the present era. Next. Before the common nouns, which they represent the total class. तर article the ते अजून कुठे वापरायचे पहा. Before the common nouns, when they represent the total class. For example, आता dog काय आहे? Common noun आहे. पण जर आपण असं म्हणू, the dog is a faithful animal. त्या डॉग सोबत सगळेच आले डॉग, म्हणून आपण त्या डॉगला the हे आर्टिकल वापरला आहे. त्यानंतर the well is a kind of mammal. Well सगळ्यांना रिप्रेझेंट करतो, all wells. किंवा the rose smells sweet. All types of roses smell sweet. म्हणून एक रोजला आपण मेन्शन केलेला आहे the. त्यानंतर रूल आहे बिफोर अन ऍडजेक्टिव्ह. आता ऍडजेक्टिव्ह माहितीच आहे, पार्ट्स ऑफ स्पीच मधला, which give more information about the noun or pronoun. ठीक आहे. So before an adjective we use the article to give the information about the whole class, but in such cases noun is understood. For example, the rich should help the poor. आता rich काय? Adjective आहे. Rich man तो कसा आहे? Rich. It is adjective. पण तो काय represent करतो? The rich should help poor people. So there is a poor and rich. It is represent a whole class. That's why we use the. त्यानंतर when one refers to scriptures or classical books, जसे आपले परंपरेने चालत आलेले बुक्स आहेत, जसं की पुराण आहे, गीता आहे, रामायण आहे, त्या बुक्सच्या आधी आपल्याला काय आर्टिकल वापरायचे? द. कारण ते पर्टिक्युलर आहे. मुस्लिम लोकांचं काय आहे? पुराण, तर त्याच्या आधी द हेच वापरतो. इट इज अ स्पेसिफिक बुक. त्यानंतर बायबल असेल, द बायबल. इथे अ बायबल किंवा अ रामायण किंवा अ पुराण येणार नाही, द हेच कंपल्सरी येणार. त्यामुळे डोळे झाकून एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आला fill in the blanks ला कुठली बुक्स, तर डोळे झाकून तुम्हाला द हे आर्टिकल तिथे वापरायचं. त्यानंतर टू रेफर द नेम्स ऑफ द न्यूजपेपर्स अँड जर्नल्स. आता डेली न्यूजपेपर जे येतात त्याच्या त्या न्यूजपेपरच्या आधी सुद्धा द हे असतं. फॉर एक्झाम्पल द टाइम्स ऑफ इंडिया, द इंडियन एक्सप्रेस. ठीक आहे. द टाइम्स ऑफ इंडिया म्हणायचं नाही, कारण इट इज पर्टिक्युलर नेम ऑफ द न्यूजपेपर. सो दॅट वी यूज द आर्टिकल. ओके. अजून जर कुठे वापरलं जातं? इट इज यूज टू रेफर द नेम्स ऑफ द माउंटेन्स, हिल्स असतील, रिव्हर्स असतील, ते स्पेसिफिक नाव जर मेन्शन करायचं असेल तर त्याच्या आधी आपण द वापरतो. फॉर एक्झाम्पल द हिमालया, द पॅसिफिक ओशन, द कृष्णा रिव्हर. ओके. पुढचा जर रूल बघितला आपण, बिफोर द सुपरलेटिव्ह डिग्रीज ग्रामर मध्ये आहे, तुम्ही 10वी पर्यंत शिकलेलेच आहात. डिग्री EST प्रत्यय लागतो. तर फॉर एक्झाम्पल द बेस्ट कॅन्डिडेट इन द ट्रूथ, द प्राईम मिनिस्टर. द प्राईम मिनिस्टर एकच आहे, प्राईम मिनिस्टर स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. किंवा द बेस्ट कॅन्डिडेट इन द ट्रूथ, द वापरलं पर्टिक्युलर पर्सन. किंवा द चीफ जनरल. ठीक आहे. Again we use the to refer the imaginary geographical lines. For example, the equator असेल, the tropic of Cancer असेल, the latitude. ठीक आहे. त्यानंतर before the unique common nouns, but they do not start with the capital letters. आता युनिक नाव काय आहे जगामध्ये? सन आहे, मून आहे, अर्थ आहे, तर त्याच्या आधी आपल्याला काय वापरायचं? द हे आर्टिकल वापरायचं. ओके. तर हे आपण आतापर्यंत बघितले द यूज ऑफ आर्टिकल ए एन आणि द. आता लास्ट छोटासा पार्ट राहिलेला आपल्याला, ओमिशन ऑफ आर्टिकल्स. कुठे आर्टिकल वापरायचे नाहीत. 3 टाइप लक्षात ठेवायचे, आर्टिकल ए एन आणि द. हे तर 3 वापरायचेच आहेत, पण अशा काही एक्सेप्शनल ठिकाणी आपल्याला आर्टिकल्स ओमिट करायचे असतात, जेणेकरून तिथे आर्टिकल कुठलंही लागत नाही, ना ए लागतं, ना एन लागतं, ना द लागतं. तर त्याचे काय रूल्स आहेत ते जस्ट थोड्या वेळात बघूयात आपण. सो आर्टिकल्स आर नॉट यूज्ड विथ अनकाउंटेबल्स, abstract nouns and material nouns.
जे नाउन्स काउंट करता येत नाही त्याच्या आधी आर्टिकल वापरायचं नाही. काही एक्सेप्शनल ठिकाणी एक्सेप्शनल हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे. अकॉर्डिंग टू द मीनिंग ऑफ द सेंटेन्स यू हॅव टू यूज omission of article. You have to make use. Okay. So abstract noun काय असेल? happiness. इथे कुठलंही नाउन लागत नाही. For example, rice is grown in some regions of Maharashtra. आता rice त्याच्या आधी आपण आर्टिकल वापरलं का? नाही. Honesty is the best policy. No article before honesty. It is the abstract noun. So no article. There is the omission of articles. त्यानंतर with plural countable nouns used in the general case. Plural म्हणजे काय? अनेक वचन. Countable means which we count. तर omission of article कुठे येणार आहे? Plural countable noun असेल तिथे article येणार नाही. For example, children are innocent. Children are innocent. It is children shows all category, all type of children shows. So children are innocent, so no article is used before children. Books are our best friend. Books सगळ्या प्रकारची books सगळ्यांचेच friend आहे. General common information is given, so no article is used. त्यानंतर before languages we can't use article. For example, my mother tongue is Marathi. असं म्हटलं मी. My mother tongue is the Marathi. Wrong. काय म्हणायचं? My mother tongue is Marathi. ठीक आहे. Next. आता proper noun, common noun, proper noun चा difference तुम्हाला माहिती आहे. Before proper nouns we use no article. Omission of article is there. We had a seminar in Nagpur. नागपूर प्रॉपर नाउन आहे तरी पण आपण आर्टिकल वापरलं नाही का? Because it gives if we had a seminar in Nagpur. So someone likes to watch movies. Someone likes to watch movies. All type of movies he likes to watch. So no article is used. Before the names of the relations. आता रिलेशन दाखवायचंय व्यक्ती व्यक्तींमध्ये रिलेशन. फॉर एक्झाम्पल, फादर हॅज रिटर्न फ्रॉम हिज जर्नी. आता फादर आणि काय रिलेशन दाखवले? ही इज रिटर्न फ्रॉम हिज जर्नी. सो दॅट बिफोर फादर नो आर्टिकल इज यूज्ड. ठीक आहे. तर मुलांनो आज आपण बघितले 3 टाइप्स ऑफ आर्टिकल्स, ए and the, and also the omission of articles. कुठे अ वापरायचं, कुठे and वापरायचं, बेसिक रूल्स काय आहेत हे आपण आज बघितलेलं आहे. At the end of the session मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते, जे काही स्लाइड्स तुम्हाला मिळणार आहेत ते व्यवस्थित रीड करा, अभ्यास करा, स्वतःच्या नोट्स तयार करा, नोटबुक बनवा आणि त्याच्यामध्ये आर्टिकल्सच्या नोट्स बनवा. थँक्यू.